वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषहरा सबंदे जडजीव तारुणिवरा कृता पुता ही धरा दातारा करुणा करा वर्मते द्यावे विभव गुरुजरा श्री चक्रधर स्वामी की जय, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय। दंडवत हो। आता हा जो विलंब झालेला आहे त्याबद्दल मी सर्वाजवळ हात जोडून दिलगिरी व्यक्त करत आहो। कारण का रोज आरती वर जोरात म्हणणं आणि मग दररोज दोन्ही टाईमानं मग त्याच्यानं आवाजावर परिणाम झाला आणि मंदिराचं बांधकाम मंदिर दत्त मंदिराचं बांधकामही चालू आहे, त्यामुळे हा विलंब झाला। त्याबद्दल मी सर्वाला क्षमा मागतो। आणि तसेच आमचे जगदीश पाटील यांनी जो आम्हाला मेसेज दिला त्याबद्दल त्यांचे फार आभार मानतो आणि त्यांनी असाच आमच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन द्यावं ही आमची सर्वांची हात जोडून विनम्र प्रार्थना आहे। दंडवत हो। जन्मे जय ऋषी अवधारी सुरेंद्र राजा गेला गोदावरीन सहदेव भाडळी रामेश्वरी फिरवणे आले नाही। मग अशा प्रकारे सुरेंद्र राजा आपल्या गोदावरीला गेला आणि सहदेव भाडळी रामेश्वरीलाच राहिले, त्या ठिकाणी ते तिकडून कोणी फिरून आले नाही। मागे भारद्वाजाची कैसी झाली गती कोणी वृद्ध तया पाशी नव्हती, कैसे केले राज्य पुरुषार्थीन ते सांगावं मग नंतर म्हणे भारद्वाज राजानं कोणत्या प्रकारचं राज्य केलं ते मला सांगावं। बोलिला वैशंपायन ऋषी सुरेंद्र तेथेच गेला काळधर्माशी तैशीच भाडळी काही पुत्राशी भेटली नाही। मग सुरेंद्र तेथेच काळधर्माशी गेला आणि त्याच्यानंतर भाडळी ही काही आपल्या मुलाला भेटली नाही। ऐका भारद्वाजाचा पुरुषार्थ केले राज्य नीती विस्तारी कीर्ती नाना परी दिले दान धर्मार्थ विप्र पूजोनियान। मग त्यानं अशा प्रकारे आपलं राज्य वैभव चालवला की नीतीने आणि चांगले चांगले महंत ब्राह्मण यांना भोजन दान धर्म अन्नदान वस्त्रदान आणि अन्नक्षत्र चालू दिलं त्यानं। येती देशांतरीचे भिकारी त्याचा आदर भाव तो करी। भारद्वाजन जे देशांतरातले जे भिकारी होते ते त्या ठिकाणी आहेत तर तो सर्वांना आदरपूर्वक आपलं भोजन करवायचा अशी त्याची दैनिक कीर्ती होती। ऐसी फार कीर्तीचे बुरुज उडे मग विस्तारिली चौकडेन स्वर्ग मृत्यू पाताळी पवाळेन गाती इंद्रादिक। आणि मग त्या भारद्वाज राजाच्या गुणाचा सर्वात दूर जय जयकार होत गेला। इंद्राचं पट ढळायला लागलं, इंद्र घाबरला। स्वर्ग मृत्यू पाताळी ऐसी फार कीर्तीचे बुरुज विस्तारुनी चौकडे स्वर्ग मृत्यू पाताळी पवाळेन गाती इंद्राधिक। अष्टनायका नृत्य करती तेची पवाडे मंजुळ गाती ऐकोनी तेव्हा सुरपती आश्चर्य करीती। सुरपती म्हणजे जे देवांचे जे मालक होते देव्यांचे जे मालक होते ते फार आश्चर्य करून ते गायन पवाडा ते पवाडे आणि मंजुळ गाती ते ऐकून त्यांना फार आनंद होत होता। तव तेथे आला नारद मुनी तेने मात ऐकोनी तैसा उल्हास मनी निघाली। तो मग त्या ठिकाणी काय केलं नारद मुनी आले आणि त्यानं गोष्ट त्या ठिकाणी सांगितली। ती कशी तैसाच निघाला दौडा दौडी आला मृत्यू लोकी तातडी तव दिवस आला 2 घडी आला सकाळच्या प्रहरी। सकाळच्या प्रहरी 2 घटका असतात त्या टायमाला तो दौडत दौडत मृत्यू लोकात आला। शीघ्र पावला भारद्वाज नगरात त्वरित राजद्वारा सेवका जानवी ती समाचारा आला नारद म्हणून या। त्वरित जे राजसेवक होते त्यांनी राजाला लगेच सांगितलं की म्हणे महाराज नारद मुनी आलेले आहे, तुम्ही त्यांना भेटा। शीघ्र पावला भारद्वाजाच्या नगरात त्वरित राजउदारा गेला ते सेवक जानविती समाचारा आला नारद मुनीने सोडून तेव्हा सिंहासनाला आला। मग 4 पाऊला हात जोडून उभा राहिला केले दंडवत। आणि मग राजानं आपलं सिंहासन सोडलं आणि तो 4 पावलं पुढे येऊन नारद मुनीला दंडवत घातला।
प्रधानासहित सकळवीर तेही नारदासी केला नमस्कार. उष्णोदके पाद प्रक्षाळ सत्वरण बैसविला आसनी. आणि मग जे त्या ठिकाणी जेवढे प्रधान सहित सकळवीर होते त्या सर्व वीरांनी नारदांना नमस्कार केला आणि गरम पाणी आणून त्यांचे पदप्रक्षाळन म्हणजे त्यांचे पाय धुतले, पाय पुसले टावेलाने. आणि मग त्यांना उंच सिंहासनावर बसविलं. त्यांना आंघोळ वगैरे घातली, नवे वस्त्र दिले आणि मग त्यांना उंच सिंहासनावर बसविलं. आणिले पत्र पोफळ पुष्पे बहुत धूप दीप आरती करून या समस्त षोडोपचारी पूजिले त्वरित स्तुती करतात. मग धूप दीप आरती लावून त्यांची षोडश प्रकारे पूजा केली आणि स्तुती करतायत. राजा म्हणे आजी येथे कोणे परी काय येणे दुबळाचे घरी की चुकले मार्ग श्रमले शरीरी तुम्ही ऋषी देवान. तो राजा पहा काय आदरानं म्हणतो आहे की तुम्ही काय माझं काय चुकलं आहे, तुम्ही ह्या दुर्बळाच्या घरी आले. एवढं राजवैभव असल्यावर ते, परंतु तो स्वतःला काय म्हणत होता, दुर्बळ आहे, माझ्यात तेवढं बळ नाही. आणि त्यांचं एकदम उल्हासित मनानं त्यांचं स्वागत केलं नारदाचं. पत्र पोफळ म्हणजे नारळ पुष्प इत्यादी धूप आरती करून त्यांची पूजा केली. आजवर थोर स्नेह केला दीनसेवक आपण सांभाळीला. काय हेतू असे तो सांगा मला अनाथा लागीन. म्हणे मी अनाथ आहे, माझ्याकरता कोणती सेवा आहे ती सांगा म्हणे. हा आपला सेवक तुमची सेवा करणार. मग नारद बोलिला त्यावेळी स्वइच्छा होतो आपुल्या स्थळी. उदासले मन निघालो व्याळीन घरी सोडून या. मग ज्यावेळेस माझं मन उदास झालं तर घर सोडून मग मी इकडे आलो. भ्रमत राया आलो तुझ्या द्वारी भुवनी. येथे होतसे रंग नाचणी करीती आलाप ऐकला श्रवणीन. मी कर्णद्वारेन या ठिकाणी मोठ्याने रंग नाचण्याचा कार्यक्रम, त्याचे ध्वनी त्याचे स्वर माझ्या कानावर पडले. एवढे आलाप, इतकं सुंदर गायन की जे स्वर्गात सुद्धा नाही ते या ठिकाणी आहे म्हणे. ते ऐकून मला फार आनंद झाला. आणि थोर ऐकली अख्ख्या तुझं भेटावायशी झाली अपेक्षा. तर मागी जे शतसहस्र लक्ष नको आम्हा. आणि मग म्हणे मला तुझी भेटायची आशा होती आणि त्या आशेपोटी मी तुला भेटण्याकरता आलो. राजा म्हणे धन्य भाग्य आमुचे आज दर्शन झाले देव ऋषीचे. माझे दोष जे पूर्वजन्माचे नाचून गेले. म्हणे आमचं भाग्य आहे, खरोखर आम्ही किती भाग्यवान आहे की तुमच्या दर्शनानं आमचे पूर्वीचे दोष नाहीसे झाडले. नारद म्हणे तेव्हा भूपती जेव्हा ऐकली तुझी कीर्ती. धीर न धरावे माझ्या चित्तीन आलो तू ते पाहूया. आणि नारद मग काय म्हणतात की माझ्या मनाला असं झालं होतं की केव्हा मी तुमच्या राजभवनात येतो आणि त्या ठिकाणी येऊन मला किती आनंद निर्माण होतो हे मी फार दिवसापासून तुमच्या कीर्ती ऐकत होतो म्हणे. ऐसा नारदाने बहुता परी स्तविला राजापूर्वक अंतरी. दुपार झाली आपुल्या घरी गेले तेव्हा मग सर्व लोक गेले. मग षट संध्या कर्मविधी षडुरसन्य झाली. सिद्ध नारदासी राजा सुबोधन बैसला पंक्तीतन. मग स्नान संध्या षटकर्म केल्यानंतर षडुरासन्य जेवायला आणि पंक्तीला बोलवलं. बस लावण क्षार मधुर शाखा वरण भात पोळी ऐकान घृत शर्करा मग अनेका वाढती ताटात. मग ताटामध्ये लवण क्षार मधुर म्हणजे गोड आणि शाकाहारी शाखा म्हणजे भाज्या, वरण भात पोळी साखर आणि तूप अशा प्रकारे नारदाचं भोजनाचं तयार केलं. आणि त्या ठिकाणी नारदांना धूप सुगंधाचे दिली दक्षिणा. वस्त्रभुवने बैसले जेवावया. टिळे लावून धूप चंदन दीप वस्त्र अलंकार दान दक्षिणा देऊन आणि नारदाला जेवायला बसवलं. मग मोहना राणी सुंदर करू आली नारदाशी नमस्कार. लागली पायी मस्तकी कर ठेविला नारद.
आणि मग भारद्वाज राजाची पत्नी राणी मोहना राणी ही आली आणि तिने नारदाला नमस्कार केला, तिच्या पायावर दंडवत केले. नारदाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. म्हणे, लक्ष्मी होसी पुत्रवती, तव ती पतिवृत्ता धर्मी देव भक्ती, सदा अर्पण तुझी थोर कीर्ती विस्तारिली. असेन म्हणे, तू एवढी पतिव्रता आहे की तुझ्या नावाची कीर्ती जागोजागी जगभर पसरली, तुझ्या नावाची कीर्ती. आणि म्हणून या ठिकाणी मी आलो. ऐसे नारद वाक्य ऐकूनी बोली, मग सुंदरी बहुत संतोषली. म्हणे, वाचा सुफळ होय भली ऋषीराया. आणि मग म्हणे, तुमची वाणी खरोखर सुफळ हो, ही माझी आशा आहे. ऐसे नारद वाक्य ऐकूनी बोली, मग सुंदरी बहु संतोषली. म्हणे वाचा सुफळ होय भली ऋषीराया. पुनरूपी जोडूनी कर नारदासी करी ससे नमस्कार, दोन्ही पाय बंधुनी सत्वरण गेली. तेव्हा मग परत तिनं काय केलं की नारदाचे दोन्ही पाय वंदन केले, त्यांना नमस्कार केला आणि परत मग गेले. मग भोजन झाली यावरी हस्त प्रक्षाळिले क्षणा माझारी. मग आले सभे भीतरीन बैसले स्वस्त. मग भोजन झाल्यानंतर हात टावेलाने पुसून, हस्त प्रक्षाळिले म्हणजे हात टावेलाला पुसून, आणि मग धर्मसभेत त्या ठिकाणी आले. सभेमध्ये संध्याकाळ झाल्यावरी आराम करती शेजेवरी. तेव्हा नारदमणी विचारी, आता कैसे करावे. नारदमणी आता म्हणे, एवढं चालू आपण याची कीर्ती ऐकत होतो, त्याच्यापेक्षाही यानं आपलं आदरातिथ्य केलं आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टीची नाखुशता आपण नाखुश झालोच नाही, कोणत्याही गोष्टीत आपण आनंदानं सर्व पद्धतशीर केलं. आणि मग आता काय करावं. ऐसे नारद मनी विचारू लागली विभाग या लागुनी. उदयला भानू तो नारद मुनीन गेला इंद्रापाशीन. मग नंतर असं हे करत नारदाने विचार केला की आता स्वर्गात जाऊन आपण इंद्राजवळ हे गोष्ट सांगू की तुमचं इंद्रपद जे आहे याच्यापेक्षाही राजा भारद्वाजाचं भारद्वाजा राज करतो आहे की त्याच्या नावाची दूर दूर कीर्ती चालली आहे. देवादिकाय म्हणे, नारद सुरादी श्रेष्ठ विघ्ने उदयले तुम्हा वरिष्ठ. वसुदेवरी उद्भेल वसुंधरेवरी उद्भेल. म्हणे नारद काय म्हणतो आहे मग, सूर म्हणजे देवतांना तुमच्यावर ते विघ्न येणार पृथ्वीवरून. तो अवरपराचा अधिकारी तुम्हावरी श्रेष्ठ बळिया. मग तुम्ही करा परिचर्या. आणि देवादिक मग म्हणे तुम्ही निस्ती फक्त चर्याच करा, तुमचं काही काम नाही. कारण मागे आपणा रावणे बंदी घातिले. रावणानं मागच्या टायमाला म्हणे तुम्हाला बंदी शाळेत घातलं होतं. थोर पिढीले कष्टमधी त्याहून अधिक हे संधी आता आली आपणा. त्याच्यापेक्षा बी आता मागच्या दुःखापेक्षा बी आपल्या देव लोकांवर जास्त दुःख येणार आहे. मग म्हणे काय करा आता नारद इंद्र. कारण मागच्या टायमाला म्हणे आपल्याला रावणानं बंदी घातले होतं, तिथं आपण सुटू शकलो नाही. मग जी देवता आहे ज्या स्वतः सुटू शकत नाही त्या जीवांना काय मोक्ष देतील आणि त्या काय सोडवतील भवपाशातून. तर एक विचार आहे का माझा, आपण आणावा येथे भारद्वाज राजा. दोघाचा विभाग करून या प्रयत्नपूर्वक हरेल विघ्न. आणि जर का म्हणे भारद्वाज राजाला जर मुलगा झाला तर मग आपल्यावर नक्की विघ्न येणार. मग म्हणे त्याला आपण विभागू. कसे? त्याला आपल्याजवळ घेऊन येऊ.
भारद्वाज राजाला, मोना राणी राहीन तिथं घरी. मग यायचा दोघांचा संबंध होणार नाही, यांना पुत्ररत्न होणार नाही आणि आपलं इंद्रपद ढळणार नाही. हा इंद्राचा कावा. आणि नारदानं त्याच्यात तेल टाकलं की मागे आपल्याला रावणानं बंदी घातलं होतं. कारण मरुत राजानं यज्ञ केला होता, त्या यज्ञामध्ये हे देवलोक जे होते, मरुत राजानं यज्ञ केला आणि त्या ठिकाणी सर्व देव होते. पण नंतर काय झालं की त्या ठिकाणी आला रावण. रावणाला पाहताच कोणी आड्याच्या कावळ्याच्या शरीरात घुसलं, कोणी मोराच्या, कोणी सरड्याच्या, कोणी बगड्याच्या, कोणी राजहंसाच्या. ह्या देवलोकाची अशी फजिता झाली. मग हे जर दुसऱ्याच्या शरीरात घुसून आपला जीव वाचवत आहे त्या रावणापासून, कारण रावणासारखा भक्त कोणी नव्हता. त्याच्या भक्तीत एवढी शक्ती होती की 33 कोटी देव त्याला थर घाबरायचे. मग आपण त्या देवतेची भक्ती का करायची हो? ज्यामध्ये मुक्ती नाही ती भक्ती आपल्या कामाची नाही. त्या आहेत श्रेष्ठ, पण त्या परमेश्वरही नाही, मानवही नाही, पण मानवापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांना आपलं कर्तव्य आहे की त्यांची अवहेलनाही करू नये आणि त्यांना वंदनही करू, म्हणजे त्यांची निंदाही करू नये आणि त्यांना वंदनही करू नये. हे नारदानं मग नंतर इंद्राला सांगितलं. मग इंद्र लिहून पत्रिका दूत पाठवले, मृत्यूलोकांना आले, नगरा समीप ऐका नमस्कार केला. त्या नगराजवळ आल्याबरोबर मग इंद्रानं काय केलं, पत्रिका लिहिली आणि दूताला मृत्यूलोकामध्ये पाठवलं, जा तुम्ही. मग ते नगरासमोर आल्याबरोबर सर्व लोकांनी त्यांना नमस्कार केला. ते आश्चर्यचकित झाले की बापरे, आपल्याला तिथं कोणी नमस्कार, आणि इथं इतके लावून नमस्कार करताय, मध्ये आदरपूर्वक, प्रेम, गोडवा, कसा आदरपूर्वक, लवून वाकून, त्याच्यामध्येच लीनता, त्याच्यामध्येच परमेश्वर आहे. गर्वाचं घर खाली आहे. उठून या राव गेला स्वर्ग, राजापासून वर्तमान पत्रिका पाहिली वाचून, दूतासी केला सन्मानन बहुता परीन. जे दूत आले होते राजाला त्याने राजानं नमस्कार केला आणि त्यांच्याजवळची ती पत्रिका वाचली, त्यांचा चांगला आदरातिथ्य केलं, सन्मान बहुता परीन. उठोनी राव गेला स्वर्गा, इंद्राने पहिली दिली जागा. मग नंतर राजा उठला आणि तसाच त्या दूताबरोबर स्वर्गात गेला. मग इंद्राने लगेच उठून त्याला जागा दिली. हाकारिले सूर्य आले रंभा शाळेत, नृत्य करता ती, आणि मग आवाज देतात सर्व सूर त्या ठिकाणी आले रंगशाळेत, आणि नृत्य करायला देवी देवता आल्या, गंधर्व, अष्टनायिका, रंभा, उर्वशी, तिलोत्तमा, ह्या ज्या रंभाच्या नर्तिका होत्या, अष्टनायिका, त्या आल्या त्या ठिकाणी. ब्रह्मा विष्णू त्रिनयन, गंधर्वाचा खेळ पेखन, तेथे रिगणसे. सर्व आल्यानंतर ब्रह्मदिक म्हणजे ब्रह्म विष्णू महादेव हे सुद्धा आणि गंधर्वसुद्धा त्या ठिकाणी आले. राया मास झाले 2-4, मनी चिंती मोहना सुंदरी, ऋतुवंत झाली खरी विचारण घरी आपुलियान. मग त्या टायमाला काय झालं की राजाला 2 महिने होऊन गेले आणि मोहना राणीला ऋतू आला आणि तिला फार आपल्या पतीची आठवण व्हायला लागली की आज माझे पती माझ्याजवळ असतं तर चांगलं झालं असतं. शास्त्र पाहून ती काळी 7 दिवसा गर्भमेळी, आटन भूमी भूपती विज्ञान मौळणी वैराग्येश्वर. आणि म्हणे माझ्या पतीनं काय केलं आहे, म्हणे वैराग्य धारण केलं आहे, आता मी कसं करू. संयोग परिहार झाल्यावरी, ज्ञानाचा मुख्य म्हणून अंतरी, ज्ञानाचा मुख्य म्हणून अंतरी, देखे मैना पोपट ओसरी. म्हणे काय झाले, आणि मग ही अशी दुःख करायला लागली की माझे पती आज माझ्याजवळ असते तर मला मुलबाळ झालं असतं. आज माझे पती माझ्याजवळ नाही, माझा संयोग
बंद झाला. म्हणे आता काय करावं. मग तेव्हा ती आपल्याजवळ एक पोपट मैना पाळत होती. मैना होतं ती मैना. त्या मैन्याच्या जवळ आपल्या मनातल्या गोष्टी सांगत होती. मग ते मैना म्हणे काही चिंता करू नको, आपण राघोला पाठवू इंद्राजवळ आणि तो राजाला खाली घेऊन येईन, भारद्वाजाला. राणी जीवाचे सांगे मैनेपाशी, जर स्वामी असते चौथ्या दिसती करती शोक उदक नैत्रासीन साधती वेळान. जर माझे स्वामी चौथ्या दिवशी माझ्याजवळ असते तर माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं असतं, म्हणून शोक करायला लागले. मग म्हणे मैना वेल्लाडी, न करी चिंता तू राजबाळी, धाडू राघो आणू राजमौळीन पाय. आता आपला जवळ राघो आहे ना, आपण राघोला पाठवू इंद्राजवळ आणि तो बोलून आणीन. दिधले पत्र राव गेला इंद्रलोकासी, ओळखिला राघो राजा उठला ऐका. खुनावी राजसा मारितो हाका, ऐसा तो तेव्हा तो. आणि मग इंद्र सभेत गेल्यानंतर, इंद्रा सभेत राजा बसला होता आणि खिडकीजवळ ज्यावेळेस राघो त्याला दिसला तर तो उठला. त्यानं ओळखला, त्याच्या गळ्यामध्ये चिठ्ठी होती. कारण त्यानं ओळखला की हा आपलाच राघो आहे, आपली राघो आणि मैना आहे, तर हा राघो आपल्याजवळच आला आहे आपल्याला भेटायला. म्हणून तो उठला. त्यावेळेस इंद्र पुसतोय का, इंद्र विचारतोय तुम्ही का उठताय. तर म्हणे इंद्र पुसे का उठले राया, कोण बोलावी तसे तुम्हाशी बारिया. ते सांगा मग जाता लवलाया. वीर तो कौनन, कोणता वीर आहे म्हणे सांगा लवकर आम्हाला, तुम्हाला का बोलवलं त्याने. तेव्हा राघोशी भेटून घेतले पत्र, पाहिला वर्तमान कळाला सर्वत्र. वीर्यमंथन करून कर्दळी पत्र आणि कंठी बांधले. मग त्यानं तो सर्व ऐकला आणि आपलं वीर्यमंथन केलं आणि कर्दळीच्या पानात द्रोण करून मिठ्ठूच्या गळ्यामध्ये बांधून पृथ्वीवर त्याला पाठवलं. ऐसे राया वीर्य कंठे बांधून, सांगे जे घरी नाही होत येणं. आता झडकरी जा निघून नगर आपल्या. आणि आता म्हणे घरी येणं होत नाही, तुम्ही आपल्या नगरात निघून जा लवकरात लवकर. गेला राघो अंतर भुवनाशी, आला नारद सांगे इंद्रापाशीन. तेने पक्षी धाडीला पाठीचीन, द्रोण पाडावया. आणि ह्या नारदानं लगेच जाऊन सांगलं. पाय म्हणे त्यानं वीर्यमंथन केलं आणि कर्दळीच्या पत्रात त्या द्रोणात विठ्ठूच्या गळ्यामध्ये पाठवलं आहे म्हणे. तुझा पाय आता तू द्रोण पाड त्याच्यातला. राघो गेला मृत्यूलोक मार्गी, पक्षी बहिर ससाना तो करी राघोचा पाठलाग. पळे राघो समीप नगराचा योगन, 5 योजन दूर राहिलं नगर. आणि तो ससाना म्हणजे शिखरा त्याचा पाठलाग करत होता आणि तो द्रोण पाडत होता. निघे पक्षी अत्यंत करी जोर, मारी झडप तेव्हा. समोरन हाणून पाय झेप राघोवर. मग तो त्या मिठ्ठूला तो ससाना हाणून पाडायच्या मागे होता त्याला, कारण त्याला मारायचं आणि तो द्रोण त्या ठिकाणी फेकून द्यायचा. आता त्याच्या झडपीत आला का हा राघो लगेच निघून जाय तिथून. तो शिखरा होता महाबळी, क्रोधे उठला राघो घातला तळीन. झपट मारिता वीर्य जळीन पडिले ते. आणि मग तो शिखरा क्रोधानं ज्या वेळेस मिठ्ठूवर त्याने स्वारी घातली आणि झपट मारली तर त्या द्रोणाला भोसकं पडलं आणि त्याच्यातले 2-3 थेंब त्या पाण्यात पडले. पाण्यात पडल्यावर ते मासोळीने गिळले, त्याच्यापासून मच्छिंद्रनाथ झाले. नदी होती गहन गळाले वीर्य भक्षिले मीन. तेथे जन्मला बाळ 32 लक्षण झाला मच्छिंद्रनाथ. तो बाळ 32 लक्षणे जन्मला त्या मासोळीपासून. हां, आणि तो मच्छिंद्रनाथ.
आणिक राघो पळे सवेगा पुन्हा शिखरा मारी तसे लागा मारी तो झपटे कैसे वाप पाहून वेगा अंतराया द्रोणाची तो शिखरा परत असून त्या द्रोणावर झपट मारायची कोशिश करायचा आणि राघव वाचवायचा. असा याचा खेळ चालू झाला. तेथे वृक्ष होते बहुत परवडी द्रोण अडकला एका वृक्षाचे खोडीन तेथे बैसलीन होती माकडीन ते वीर्य प्याली. आणि तो द्रोण एका खोडात अटकला. याच्याकडं निघाला नाही मिठुकन. तो एका फांदीत अटकला. मग ते थोडंसं वीर्य तिथं पडलं. ते वर माकडी नव्हती. ते माकडी आली आणि तिनं ते चाटलं. ते ते वीर्य प्याली. तेथे ऋषी झाला मार्कंड अपार बहु आयुष्य तया प्रचंड जगात कीर्ती गाती तोंडन त्रैलोक्या माझी. आणि त्या वीर्यापासून मार्कंडे ऋषी निर्माण झाले. त्याला प्रचंड म्हणजे भरपूर आयुष्य होतं आणि तो जगात त्याचे पोवाडे गात त्रैलोक्यात सुद्धा. राघव उठला मग झडी धरी धैर्याची सवेच आली राया तू पर्येसीन मारी झडपेन पाडिले द्रोणासीन साडिले वीर्य. आणि मग असंच करता करता त्रैलोक्यात असं करता करता मिठ्ठू उडाला आणि मग त्याने मारली झडप. पाडले द्रोणाशी सांडिले वीर्य. त्या द्रोणाला उलटं केलं त्याच्यातून वीर्य सांडलं. फुटला द्रोण भूमीशी गळाले पाणी तेने सफेद दुर्वा झाली वस्त्रावानीन तेथे फिरत आले गाढविनीन चरावयाशी. आणि ते वीर्य जमिनीवर पडल्याबरोबर त्याची सफेद दुर्वा झाली. जे दुर्वा गणपतीला वाहतात ती दुर्वा झाली. आणि त्या ठिकाणी एक होती गाढवीन. ते आली चरायला. तिने त्याच्यावर ते बक्षिले दुर्वा मग भरले पोटन तिचे पोटी झाला त्रिकाळ ज्ञानी गर्ग. आणि मग ते दुर्वापासून तिचं पोट मोठं झालं आणि लगेच तिला कोण झाला गर्ग ऋषी. गर्ग ऋषी. त्याने श्रीरंगाचे भविष्य सांगितले. मग द्वापारी नंदाप्रती तेच वीर्य राहुनी गेले भूमिस्थानी. तेथे आले एक पक्षी आणि पक्षिणी ते थेंब देखुनी दुर्वास्थानी पक्षी. आणि मग काही थेंब त्या दुर्वावर जे पडेल होते सफेद दुर्वेवर त्या ठिकाणी पशुपक्षी आले. मग एक पक्षिणी नव्हती ती गेली आणि तिने ते वीर्य प्याली. तिच्यापासून झाला पराशर ऋषी. तिचं पोट झालं लगेच मोठं आणि लगेच तिला झाला पराशर ऋषी. पक्षी आले त्या ठायावर चौकडे पाती पक्षिणीची गेली नजर देखिले वीर्य उचले वरच्या वरण भक्षून गेली. आणि त्या पक्षिणीची जी आवडेस नजर त्या वीर्यावर गेली तिनं वरच्यावर ते वीर्य पेऊन गेली. प्राशन केलं तिने. आणि तिच्यापासून तिचे पोटी झाला पराशर विशाळ अनंत मुद्रा ज्ञानी या केवळन प्रयागवासी. भक्षिले वीर्य वाढिले पोट. तिनं काय केलं ते वीर्य पेली. तिचं पोट खूप मोठं झालं पक्षिणी. आणि त्या पक्षिणीपासून कोण झाला पराशर ऋषी. तो फार ज्ञानी महाज्ञानी आणि तो सदा प्रयागवास करणारा होता. तव राघो बैसला असे एका झाडी शिखऱ्याने त्याची धुंडी दंडी बहुत धुंडी दंडी तेने राघो बहुत चरफडीन मना माझी. आणि मग ह्या शिखऱ्याने त्या राघोवर जेवढ्या झडपा मारल्या त्याच्यात तो राघो आपल्या मनात चरफडत होता की देवा मी केव्हा जाऊ म्हणे कसं जाऊ मैना राणीजवळ. आणि आता हे कसं होईल म्हणे. आणि हे तर गळून राहिला वीर्य. तिथपर्यंत जाऊस तोर वीर्य संपून गेलं ते मैना राणी माझ्यावर तेच दुःख करील आणि तिचंही मन शांत होणार नाही. तिलाही दुःख वाटेल. तव तो राघो बैसला असे एका झाडी शिखऱ्याने त्याशी बहुत दंडी तेने राघो बहुत चरफडीन मना माझीन.
दडाला शिखरा तेथेच लागला डोळा, उठला राघो ठाऊक नाही त्यावेळा, निघाला झडकरी आला राहुळान भारद्वाजाच्या. आणि मग या उडायमध्ये शिखरा थकून गेला. ते एका झाडावर बसले, हा वर बसला ना हा खाली बसला. शिखऱ्याला लागला डोळा, मिठ्ठू जे उडाला तर भारद्वाजाच्या राजाच्या घरातच आला. तेव्हा ते राणी होती मंदिरी, राघो नाही आला चिंता भारी, तेव्हा देखील राघो मग आली झडकरीन बाहेर धावून या. आणि ती विचार करत होती की मी पाठवलेला मिठ्ठू अजून आला नाही, मला फार चिंता वाटते आहे, काय झालं माझ्या राघवचं. ते असं विचार करत असताना समोर खिडकीमध्ये आपला राघव दिसला आणि मग गेली ते धावत. आला राघो परी राजा नाही दिसत, पुसे का उशीर लागला तेथ, तेव्हा पक्षी मग सकळ वृत्तांत सांगितला. मग तिने राघो आला पण राजा दिसला नाही. ती विचार करायला लागली राजा कुठे गेला. मग म्हणे राघोला विचारायला लागली तर राघोनं सांगितलं की राजानं सांगितलं माझे येणे होत नाही, त्यानं वीर्य हे द्रोण दिलाय बघ हे करून. त्यानं त्या पक्षी शिखरा होता, ससाना किंवा शिखरा दोन्ही एकच, तर तो त्याच्या मागे एवढा लागून थकून गेला होता मिठ्ठू. पण कसा तरी तो आला, त्यानं ते सर्व सांगितलं. तव राघो म्हणे राजाचे न हो येणे, करुणी मंथ दिधले वीर्य त्याने, सांगितले तुम्हा करी भक्षणे विधीपूर्वकन. म्हणे तुम्हाला हे सांगितलं राजानं येणं होत नाही, राजानं हे वीर्य दिलं आहे म्हणे, हे तुम्ही विधीपूर्वक भक्षण करा. घेतला 2 राणी गेली निज भुवनी, घालिला मुखी नक्षत्र रोहिणी, चौथा भागन तव ते मोहना राणी वीर्य, भक्षोनी अंजाली सुखी मग बाणली गर्भछाया. आणि मग ते वीर्य ती वीर्य पेली आणि त्याच्यापासून तिला शांतता निर्माण झाली आणि लगेच गर्भधारणा झाली. तिचे पोटी झाला गुरुनो द्रोणाचार्य, कौरव पांडवांचा गुरु होता तो द्रोणाचार्य तिच्या पोटी झाला. ऐसी कन्या 4 पुत्र तयाचे, वीर्यस्तंभ म्हणती भागीरथाचे, परितेन जाणती एकमेकाचे कुळ गोत्र काही. 80 कन्या आणि 4 पुत्र भारद्वाज राजाचे. किती कन्या? 80 कन्या आणि 4 पुत्र भारद्वाज राजे. पण ते एकमेकाला बी मग समजत नव्हतं त्याला की आपण भाऊ आहे, आपलं कुळ गोत्र एकमेकाला माहीत नाही. तव जन्मेजय म्हणे ऋषीला गुणी, व्यासाची माता कोणाची नंदिनी, पराशर पिता तो केला श्रुत श्रवणीन श्री गुरुराया. आणि म्हणे गुरुराया त्या व्यासाची माता कोणाची नंदिनी, कोणाची मुलगी होती. पराशर पिता तो केला श्रुत श्रवणी, म्हणे ते ऐकलाय म्हणे की पराशर त्याचा पिता आहे, हे सांगा म्हणे गुरुराय. मग बोलिला वैशंपायन ऋषी, पराशर होता तीर्थवासी, करुणे प्रयाग मथुरा काशी, चालिला गोदावरीकडे. आणि मग प्रयाग मथुरा काशी करून पराशर तीर्थवासी होता, तो गोदावरी नदीकडे निघाला. दक्षिण मार्गी जाता पराशर, पुरे आले नदी नर्मदे जातो पुर, आला नदी तीरी, तव झाले 2 प्रहरण बसला तेथ. मग चालता दक्षिण मार्गाने जाता पुढे आली नर्मदा नदी. त्या नर्मदा नदीच्या तीरावर बसला. 2 प्रहर झाली होती. नावाडी गेले होते जेवावया, मच्छिंद्री बैसली होती राखावया, विकरला ऋषी सुंदरी देखुनिया, बोलिला कैसा. ते नावाडी सर्व जेवायला गेले होते आणि त्यांची मुलगी मच्छिंद्री ही एकटीच होती त्या ठिकाणी. ती कन्या तिचं रूप पाहून याचा काम तेच झाला. पराशर म्हणे तू कवणाची कवण, देई मजी संभोग रतिदान, न धरी शंका मनात काही होई प्रसन्न, प्राणवल्लभे. हे बाय म्हणे आता मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तू मला रती संभोग दे.
मच्छिंद्री म्हणे तुम्ही गोष्ट बोलिले कैसी मी धीवर कन्या तुम्ही दिसतात रुचीन माझा तुमचा योग न घडे सायाची अवघड दिसते. मग ते मच्छिंद्री काय म्हणते म्हणे मी धीवराची कन्या धीवर म्हणजे भोई याची कन्या आणि तुम्ही ऋषी दिसता तुमचा माझा कसा काय संबंध होईल. हे तर सर्व अवघड दिसते म्हणे. तव ऋषी म्हणे पर पिढेचे पातक भोग कोठे तुझं होतील नरक न मानशील शब्द तर शाप घ्यावा एक माझा सुंदरी. मग पराशर ऋषी त्या धीवर कन्याला म्हणतात हे बाय पर पिढेचं पातक हे याचा श्राप मी तुला देतो घे तू माझा श्राप. माझी सुंदरी मग बहुत केले सुंदरा आता दिवास कैसे घडे योगेश्वरा. तव ऋषी सामर्थ्य मग पाडिले आवा अंधारा जैसी रात्र. मग तो तिला सांगत 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 तिला वळवत वळवत आणली मार्गाला आणि तिला सांगितलं. मग ती म्हणे आता एवढ्या टायमाला कसा काय म्हणे आता तर दिवस आहे म्हणे. मग यानं काय केलं आपल्याजवळ भभूती होती ती मारली आणि केली रात्र. आणि रात्र झाल्यावर मग तिच्या बरोबर संभोग केला. गर्भ राहिला तेव्हा घडी चांग जन्मला व्यासन मग गेले व्यास पराशर दोन्हीन गंगेस आला भेटावया नारद मुनी. मग पहा त्या ऋषीच्या संभोगानं तिला लगेच गर्भ झाला गर्भ राहिला आणि प्रसूतही झाली आणि व्यास ऋषी जन्मले. व्यास पराशर दोन्ही गंगेस आला भेटला नारद मुनी. गंगेवर आल्यावर नारद मुनी भेटला त्या पाशीला ठेवला अभ्यासाला कोणी व्यास देव आणि त्या ठिकाणी म्हणे व्यासाला अभ्यासाला दिलं ठेवलं कोणाजवळ नारद मुनीजवळ. केली विद्या संपूर्ण झाला स्वतंत्र तयापाशी आले ऋषी सहस्र आचार्य तोची सर्वांचा विद्यामंत्र सांगत असे. आणि मग व्यासानं एवढं शिक्षण केलं एवढा शास्त्रात प्रवीण झाला की त्याच्याजवळ मग 1000 शिष्य होते. त्या 1000 शिष्याचं तो ज्ञान सांगायचा आणि त्या सर्वांचा गुरु वेळ. मग सकळ ऋषीश्वर मिळून व्यासदेवा ते केला तेव्हा प्रार्थनी आता पाहिजे तुम्हाला गुणी करा श्री विवाहन. मग सर्व ऋषींनी व्यासदेवाला सांगितलं की म्हणे तुम्ही आता विवाह करा तुम्ही विवाह योग्य आहे तुम्ही आमचे गुरु आहे आम्हाला गुरु माता हवी आहे. आणि मग हे सर्व हे झालं. मग तेथे सोमऋषी तयाचे पाळी तयाची कन्या सुंदर सुलज्जा बाळी महागरजेसी परनेली ती वेळीन व्यासदेवाने. आणि मग त्या ठिकाणी सोमऋषी होता त्याच्या पाळी त्याची मुलगी सुलज्जा हिच्याबरोबर मोठ्या थाटामाटात व्यासाचं लग्न झालं. ऐसे राया ते ऋषीनाद आद सांगितला पूर्वी 4 पिढीचा भेद ऐकून जन्मजय अशी आनंद थोर झाला. आणि मग हे सांगितल्यावर जन्मेजयाला फार आनंद झाला. पराशर गर्ग व्यास दिका ते वाल्मिक मुनी मग ते वसिष्ठा ते नारदे मग सुखदेवान भृचुंड ऋषित बृहस्पती ते. हे एवढे या श्लोकात एवढे हे सांगितले आहे. या सर्वांनी हे केलं. तेथे जे नर जन्मती उपजती ते ज्ञान श्रेष्ठ नगर मार्कंडीस बकलदाभ्याम ऋषी ते पाहिले सत्वर. आणि मग तेथे ज्या ठिकाणी जे नर जन्मतात ते त्यांना खूप ज्ञान मिळते आणि ते श्रेष्ठ होतात. भृचुंडी मग जन्मला गती ते जाणती पंडिता. भृचुंडी कसा जन्मला हे पंडित सुद्धा जाणवत होते.
अकुळी नर झाले असे म्हणा पुराण प्रसिद्धता. आणि हे अकुळ आहे म्हणे, हे पुराण प्रसिद्ध आहे. आणि एक वशिष्ठाची माता अंगमा ऋषी तयाचा पिता कोणे एकेवेळी वानर झाला होता आणि देह पालटून या. कोण? वशिष्ठ ऋषीची माता अंगमा ऋषी तयाचा तिचा बाप कोण्या एका वेळेस माकड झाला होता देह पलटून. बंदी हंस रूपाचा द्वारपाळ तव चुकाला स्वामी कार्य केवळ. दिदला श्राप तू होसी उच्च श्रवा बाळन जन्मसी मृत्यू लोकांत जाय म्हणे. मग त्याला श्राप दिला, तू एवढी काया पालटून हे काम करतो तर तुला श्राप देतोय, तू मृत्यू लोकात जन्मशील. उच्च श्राव म्हणजे घोडा, तो घोडा होशील म्हणे जा. तैसा बकलाभ्य बगळी उदरी. बकलाभ्य जे ऋषी आहे हे बगळीच्या उदरी जन्म झाला. भोर चंडीचा पुत्र भ्रुचंडी अवधारीन त्या कृम ऋषीची माता होय डुकरी. शृंग तो हरिणाचा. भोरचंडीचा पुत्र भ्रुचंडी आणि त्या कृम ऋषीची माता कोण होती? डुकरीन. आणि शृंग ऋषी तो हरणाचा. भाट नाचणीचा पुत्र बृहस्पती. भाट नाचणी जी राहते ना तिचा मुलगा कोण? बृहस्पती म्हणजे गुरु. वाल्मिक ऋषी कोळी पुत्र म्हणती. वाल्मिक हा कोळ्याचा मुलगा आहे. नारद विदुर अवकळी जन्मले. ती नारद आणि विदुर हे अवकळी जन्मले म्हणे. ऐसे सर्व साक्ष ऐसे ऋषी झाले पहा पुराणी. तयाचे ओम सांगता लाजीरवाणी. मी ग्रंथाची करीतसे उभारिणी तुम्हा सांगावया. पहा म्हणे मी ग्रंथाची उभारी तुम्हाला सांगतो आहे की हे कोणकोणते ऋषी कोणाच्या पुढचा आहे, कोण कोणाच्या पुढचा आहे, हे तुम्हाला सर्व सांगितलं म्हणे मी. ऋषी कुळ हीन जातीत ऐसे बोलिले पुराणात. देवाची ग्वाही साक्षात सांगे व्यास ऋषी. पुराणात सुद्धा ऋषीचं कुळ हीन आहे आणि व्यास सुद्धा सांगतात की ऋषी कुळ हीन आहे. ऐसे पाहता निर्दोष कुळी राया. नाही सुख कोण्या प्राणिया. ऐका धातुसी कलंक व्यापुनिया. सर्वासी असे जसा धातुले एखाद्या धातुले कलंक असतो असा प्रत्येकाले काही ना काही डाग आहे या सृष्टीवर. आणि हे कुळ कोणतं आहे? हे खराब आहे म्हणे. निर्दोष कुळी या कोणालाच सुख नाही, कोण्याच प्राण्याला सुख नाही याच्यात. ज्ञान भक्ती बळे झाले श्रेष्ठ. ऋषी झाले ऐसे विशिष्ट. तुम्हाशी सांगे तसे स्पष्ट. जन्मे जय म्हणे. हे जेवढे ऋषी आले ना ज्ञान भक्ती बळानं हे श्रेष्ठ आहेत म्हणे. आता असो लापनिक पुढे कथा बहुत अधिक. कैसा होता 12 वर्ष शुक सांगे गोपीनाथा. मग म्हणे असो आता हे तुम्ही मला सांगा की 12 वर्ष शुकदेव आईच्या उदरात कसा होता ते तुम्ही सांगा आता. इति श्री भागवते महापुराणे दशमस्कंदे शुकदेव चरित्र महापुण्य पावन पापनाशन भारद्वाज जन्म चतुर्थो अध्याय गोड हा. हो श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आता ह्या 4 अध्यायापर्यंत आपण हे जे ऐकलं ऋषिकुळ ऐकलं, सहदेव भाडळी कथा ऐकली, भारद्वाज राजाला स्वर्गात इंद्राजवळ ठेवलं त्याच्यापासून किती 4 मुलं आणि 80 मुली त्याला भारद्वाज राजाला. आणि तिथून हा तिथूनच हे पांडवांचं हे आहे मूळ. आणि जन्मेजय हा त्याचा पांडवाचा. आता इथून पुढे जो 5वा अध्याय होईल त्या अध्यायामध्ये शुकदेव चरित्र म्हणजे शुकदेव हा
आईच्या उदरात 12 वर्ष राहिला आणि नंतर तो कसा बोलला आणि कशा प्रकारे तो बोलेल हे आता पुढच्या अध्यायात पाहू आपण. दंडवत हो.